प्रेमाची रूपे भाग 4. आज तिने तिचा आवडता रंग घातला होता. पुन्हा एकदा तो मीनाच्या प्रेमात पडत होता. पण त्याच वेळी त्याला रिशाचे शब्द आठवले. तेवढ्यात रिशा आली आणि मीनाचा हात धरून तिला दूर खेचत म्हणाली, "चल महाराणी, बाकीचं नंतर बोल." आणि दोघीही निघून गेल्या. दोघीही काही अंतरावर चालत आल्या तोपर्यंत अचानक एक कार आली आणि दोघींच्या समोर थांबली. रिशाने अमन आणि रवीला गाडीत असल्याचे पाहिले. रवीने दोघींनाही आत बसण्यास सांगितले. दोघीही गाडीत बसल्या. रवी म्हणाला, "आम्ही विचार केला की आम्ही पण येऊ तुमच्यासोबत." अमनने गाडी मार्केटच्या दिशेने वळवली. काही वेळातच सगळे मार्केटमध्ये होते. रवी, रिशा, अमन आणि मीना दुकानाच्या आत गेले. दुकान मालकाने सर्वांना पहिल्या मजल्यावर जायला सांगितले. सर्वजण वर गेले, पण अमन वर जाऊन पायऱ्यांवर थांबला. मीनाने ते पाहिल्यावर तिने विचारले, "तू वर येणार नाहीस का?" अमन हळूच म्हणाला, "नाही, तुम्ही बघा." मीना, रवी आणि रिशाकडे गेली. मग सर्वजण साड्या बघू लागले. मीनाला आईसाठी केशरी रंगाची साडी आवडली आणि रिशानेही काही साड्या खरेदी केल्या. मग रवी म्हणाला, "मीना, तू पण तुझ्यासाठी साडी घे." मीनाने काही साडी बघितल्या, पण तिला काहीच पसंत पडत नव्हते. ती नुसतीच बघत होती. तेवढ्यात तिच्या फोनवर मेसेज आला, "ती गुलाबी घे, तुला छान दिसेल." अमनने मेसेज पाठवला. मीनाने पापण्या उंचवताच तिला समोर उभा असलेला अमन दिसला. मेसेज पाठवल्यानंतर तो काही माहीत नसल्याचा आवानत उभा राहिला. मीनाने स्वतःसाठी गुलाबी साडी पॅक करून घेतली. रवी आणि रिशा बिल भरण्यासाठी गेले असता मीनाच्या फोनवर दुसरा मेसेज आला, "तू मला तुझा थोडा वेळ देऊ शकतेस का? आज मला तुझा थोडा वेळ एकट्याने हवा आहे. तुझा माझ्यावर विश्वास असेल तरच हो म्हण." यावेळीही अमनचाच मेसेज होता. मीनाने थोडा वेळ विचार केला आणि मग मेसेज केला, "ओके." अमन मीनाकडे बघतच उभा राहिला. दोघांमध्ये बोलण्यासारखं फारसं काही नव्हतं. फक्त गहिरे शांततेचं नातं होतं. काही वेळाने रिशा आणि रवी आले आणि सगळे येऊन गाडीत बसले. मग मीना म्हणाली, "काका, मला आईस्क्रीम खायचं आहे." रवी म्हणाला, "इतक्या रात्रीच्या वेळी आईस्क्रीम मिळणार नाही. उद्या मी तुला खायला देईन." "नाही नाही, मला आत्ताच पाहिजे आहे." मीना आग्रह करू लागली. तेव्हा रवी अमनला म्हणाला, "अमन, मला आणि रिशाला घरी सोड आणि तिच्याबरोबर जा." अमनने होकार दिला. घरी पोचल्यावर रिशा आणि रवी खाली उतरले. रवीने घड्याळात वेळ बघितली आणि म्हणाला, "आता 11:30 झाले आहेत. लवकर घरी या, नाहीतर जास्त उशीर करू नका. आई ओरडेल." असे सांगून रवी आत गेला. अमनने गाडी परत रस्त्याकडे वळवली. कुठे जायचे हे दोघांनाही कळत नव्हते. गाडी नुसतीच आपापल्या गतीने रस्त्यावर धावत होती. पुन्हा एकदा सगळीकडे शांतता पसरली. अमनने गाणे सुरू केले. मीनाला गप्प पाहून अमन म्हणाला, "काही खाशील का?" "नाही." मीना नकारार्थी मान हलवत म्हणाली. दोघी पुन्हा गप्प झाल्या. मग मीना बोलू लागली. काही वेळ इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर तिने अचानक विचारले, "तू माझ्याकडे वेळ का मागितलास?" अमन काही वेळ गप्प राहिला आणि मग म्हणाला, "कारण मला आजची वेळ नेहमी लक्षात ठेवायची होती. यानंतर कदाचित मला ही वेळ मिळणार नाही." मीनाला काही समजले नाही, म्हणून तिने तोंड दुसरीकडे वळवले. "बाय द वे, यावेळी तू माझ्यासोबत एकटी आलीस? भीती वाटली नाही का?" गाण्याचा आवाज कमी करत अमन म्हणाला, "भीती कशाला? मला खात्री आहे की तू कधीच माझे काही वाईट करणार नाहीस." मीना अमनकडे बघत म्हणाली. अमन एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, "इतका विश्वास स्वतःवर आहे?"
मीना हसत हसत म्हणाली. गाडीचा वेग कमी करत अमन म्हणाला, मी तुला काही मागितलं तर देशील? मीना म्हणाली, हां. अमन तिच्याकडून काहीतरी मागणार आहे या विचाराने तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. अमन काही वेळ गप्प राहिला आणि मग हळूच म्हणाला, मला तुझ्यासोबत माझा एक फोटो घ्यायचा आहे. हे ऐकून मीनाने होकारार्थी मान डोलावली. अमनने स्वतःचे आणि मीनाचे 2 फोटो काढले आणि फोन खिशात ठेवला. मीनाला वाटले की कदाचित अमन आपल्या भावना तिच्यासमोर व्यक्त करेल, पण तसे काही झाले नाही. 1 तास उलटून गेला होता, पण दोघांमध्ये जास्त बोलणे झाले नाही. मग घरून मीनाला फोन आला आणि तिने 10 मिनिटे म्हणत फोन ठेवला. अमनने शांतपणे गाडी घराच्या दिशेने वळवली. तोपर्यंत दोघेही खूप अंतरावर आले होते. अमनने एक छोटा डबा काढला आणि मीनाच्या हातात दिला आणि म्हणाला, मी माझ्या वस्तू कोणाला देत नाही, पण हे तुझ्यासाठी आहे, कारण तू माझ्यासाठी खूप खास आहेस. मीनाने डबा बाजूला ठेवला. आज ती सर्व काही विसरली होती. विनीत, तिची एंगेजमेंट आणि येणारे भविष्य. तिला फक्त आजच जगायचं होतं. अमनलाही माहीत होतं की आज तिच्यासोबत शेवटची वेळ होती. यानंतर मीना त्याच्यापासून दूर जाईल. तो क्षण थांबवायचा त्याचा विचार होता, पण ती वेळ थांबवता आली नाही. दोघांच्याही मनात खूप काही होतं, पण दोघेही एकमेकांना काहीच बोलू शकले नाहीत. नुसते शांतपणे एकमेकाकडे बघत होते. अमनच्या डोळ्यातून अश्रू आले आणि अमनने लगेच ते पुसले. तो कमजोर आहे हे मीनाला दाखवायचे नव्हते, पण तिला समजले आणि तिने विचारले, तू रडत आहेस का? नाही, डोळे चरचरत आहेत. अमनने खोटे बोलले. मीना अमनकडे मूकपणे बघत होती. दुसरीकडे मीनापासून दूर जाण्याचा विचार अमनच्या मनात वारंवार येत होता. इच्छा असूनही तो मीनासमोर आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हता. या सगळ्यात गाडी घरी पोचली, पण दोघेही आतच बसून राहिले. अमनने पाहिले की आजवर आनंदी असलेल्या मीनाच्या चेहऱ्यावर अचानक दुःख आणि निराशा होती. अमन गाडीत शांत बसून राहिला. अचानक मीनाला अमनला मिठी मारायची इच्छा झाली, पण अमनने तिला थांबवले. मीना गाडीतून बाहेर आली आणि अमन तिच्या मागे गेला आणि तो स्वतःशीच म्हणाला, सॉरी मीना, आज जर मी तुला थांबवले नाही तर कदाचित मी तुझ्यावर प्रेम करण्यापासून स्वतःला कधीच रोखू शकणार नाही. मी तुझ्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करेन. तुझ्या आनंदासाठी मी हे सगळं करतोय. मीना तिच्या घरी गेली होती. अमन तिला जाताना पाहतच राहिला. त्या रात्री दोघांनाही झोप आली नाही. त्या रात्रीनंतर सगळं बदललं. अमनने मीनापासून स्वतःला दुरावलं होतं. तो मुद्दाम मीनाच्या नजरेत स्वतःला कमी करू लागला, मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला. मीनाला माहीत होतं की तो हे सगळं मुद्दाम करतोय, पण ती त्याला कधीच काही बोलली नाही आणि ती बिझी झाली. तिच्या कामात आणि विनीतमध्ये काही महिने उलटले. मीना आणि विनीत अजूनही बरेचदा वाद घालत होते, पण कुठेतरी त्यांच्या नात्यातही प्रेम होते. मीनापासून दूर राहिल्यानंतर अमनने मीनाची संपूर्ण माहिती ठेवली होती. मीनाने मार्चमध्ये तिची नोकरी सोडली, कारण एप्रिलमध्ये तिच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती आणि तिला एप्रिल महिना संपूर्ण कुटुंबासह घालवायचा होता. नोकरी सोडल्यानंतर ती लग्नाची तयारी करू लागली. इतकी वर्ष तिच्यावर रागवलेले काका काकू मीनाचे लग्न ठरताच आनंदात सामील झाले. हसत खेळत दिवस वाऱ्यासारखे निघून जात होते. मीना हे सगळे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होती. सासरच्या घरी गेल्यावर तिला हे सगळं आठवणार होते. मीनाने तिच्या लग्नाची पत्रिका अमनला पाठवली आणि त्यानंतर अमनच्या वडिलांनाही फोन करून त्यांना यायला सांगितले, पण मीनाच्या लग्नाच्या वेळी ते परदेशात होते, त्यामुळे ते स्वतः येऊ शकले नाहीत. पण मीनासाठी खूप भेटवस्तू पाठवल्या. मीनाने अमनला यायला बोलावले तेव्हा तो म्हणाला, लग्नाच्या दिवशी बोलवलं तरच मी येईन. आणि मग लवकरच लग्नाचा दिवस आला. सकाळी उठल्याबरोबर मीनाने अमनला फोन केला आणि लग्नास येण्यास सांगितले. अमनने हो म्हटले आणि फोन कट केला. घरातील सर्व लोक लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. मग हळूहळू सर्वजण लग्नाच्या ठिकाणी गेले. घरी फक्त मीना आणि तिच्या वहिनीची मुलगी सोडून. अमन देखील लग्नाच्या ठिकाणी सर्वांचा पोहोचला. मीना कुठेच दिसत नव्हती, म्हणून त्याने तिला मेसेज केला.
तू कुठे आहेस? मी माझ्या बहिणीसोबत घरी आहे. तुला भेटायला येऊ शकतो का? हो ये, काही प्रॉब्लेम नाही. काही क्षणानंतर अमन मीनाच्या समोर होता. मीना पायऱ्यांवर बसली होती आणि तिच्याजवळ बसलेली दीदी फोनवर व्यस्त होती. अमनला बसायला जागा मिळाली नाही तेव्हा मीना बाजूला सरकली आणि अमनला जवळ बसण्यास इशारा केला. दोघेही गप्पच होते. मीनाला माहीत होतं की आज ती कायमची सगळ्यांपासून दूर जाणार आहे. पण का कोणास ठाऊक तिचं मन तिला अमनला काहीतरी बोलायला सांगत होतं.